जय मुक्ताई. श्री दासमुक्ता लिखित काय माझे नेती वाईट म्हणून करू समाधान कशासाठी या अभंगावरील कीर्तन. काय माझे नेती वाईट म्हणून करू समाधान कशासाठी काय मज लोक नेती परलोका जाता कोणा एका निवारेल न म्हणे कोणासी उत्तम वाईट सुखे माझी कुठ खाओ मागे सर्व माझा भार असे पांडुरंगा काय माझी जगा सर्वे काज तुका म्हणे माझे सर्वही साधन नाम संकीर्तन विठोबाचे. जय मुक्ताई. बरं, विकृत धारणेपोटी दृढमूल झालेल्या ज्या समजमुळे छळवाद्यांनी आक्रमक धोरण अवलंबिलेलं असतं, यथार्थ समज देऊन नि तत्द्वारा त्यांचा गैरसमज दूर करून त्यांची समजूत काढण्याचा समजदारपणा दाखवू म्हटलं तर मुळातच ते नासमज असल्यानं कितीही समजावून पाहिलं तरी ते समजत नाहीत. गाढवापुढे कथा वाचण्यासारखं किंवा पालथ्या घागरीवर पाणी घातल्यासारखंच ते होते. म्हणजे त्या समजुतीचा त्यांच्यावर काही एक परिणाम होत नाही. पाण्याच्या पृष्ठभागावर कितीही रेषा ओढल्या तरी जशा त्या पृष्ठभागाला कोणत्याही प्रकारे चित्रित करू शकत नाहीत. ताकाची निवळी कितीही घुसडली तरी त्यातून जसं लोणी निघत नाही. राखुंडीवर फुंकर घातली असता जसं त्यातून काहीच निष्पन्न होत नाही. किंवा वाळूचा घाणा कितीही गाळला तरी त्यातून जसं तेल निघत नाही, त्याप्रमाणे ते होते. समज दिलीच तर त्या समजुतीचा परिणाम प्रेता हाती दिधले रत्न किंवा अंधापुळे दीप किंवा खराशी चंदन असा एवढ्यापुरताच मर्यादित राहत नाही, तर सर्पा दुग्धपान केल्यानं ते वाया तर जातच, पण जसा तो सर्प गुण घे दे दोष नि अमृताचे करी विष असं गणपती करायला गेले की मारुती झाल्यासारखंच ते होते. अर्थात त्यांचं समाधान काढण्याचा केलेला प्रयत्न देखील निरर्थक ठरत असल्यानं व्यर्थ आपुली वाचा शिनवू नये हा शहाणपणाच तिथं उचित ठरतो. झालं. छलवाद्या संबंधी ठोशास ठोसा या नीतीचा अवलंब गैर म्हणून अग्राह्य ठरतो, तर त्यांचं समाधान काढण्याचा केलेला प्रयत्न निरर्थक म्हणून त्याज्य ठरतो आणि त्यांच्या काया वाचा मनानं मिळणाऱ्या क्षुद्र वागणुकीनं होणारे क्लेश हे तर असह्य असतात. साहजिकच अशा परिस्थितीत त्यांच्या त्या आक्रमक वृत्तीपासून होणाऱ्या व्यक्तिगत फायदा तोट्याचा दूरदर्शीपणानं साधक बाधक विचार करून त्यांच्या अनुकूलतेनं काही साधतही नाही, नित्यांची प्रतिकूलता बाधतही नाही असं निर्णायक मत बनवून नि त्यांच्याविषयी उपेक्षा वृत्ती अवलंबून क्षणकाल विक्षुब्ध झालेल्या चित्त वृत्तीला स्थैर्य देणं, क्षणकाल उद्भवलेलं चित्तातील अशांततेचं वादळ शांत करणं हाच एकमेव पर्याय शेवटी व्यक्तिगत समाधानाचं जतन करण्याकरिता शिल्लक राहतो नि व्यक्तिगत समाधानाचं जतन करण्याकरिता शेवटी त्याच पर्यायाचा अवलंब करावा लागतो. अर्थातच अशा परिस्थितीत छळवाद्याविषयींच्या आपलेपणाच्या आणि आदराच्या जागी परकेपणाने अनादर निर्माण होत नसला तरी त्यांच्या विषयीच्या उपेक्षा वृत्तीला मात्र अंतःकरणात जरूर स्थान मिळतं. म्हणजे त्या परिस्थितीत त्यांच्याविषयी अंतःकरणात द्वेष तर असतच नाही, तथापि प्रेम देखील राहत नाही, तर त्यांच्याविषयी उदास वृत्ती राहते आणि त्या उदासीन वृत्तीत जसा त्या लोकांचा तिरस्कार नसतो तशीच त्यांना नमस्कार करण्याची प्रवृत्ती देखील नसते. त्यांचा प्रतिकार नसतो तसाच स्वीकारही नसतो. जग अवघे देव म्हणून अमान्य नसलं तरी त्यांची ती असंत प्रवृत्ती मान्य नसते. त्यांच्याशी हलकट बुद्धीनं वागणं नसतं, तसंच त्यांना अवास्तव महत्व देणंही नसतं. बसायला त्यांना पादत्राणा जवळची जागा दाखविणं नसतं, तसंच फाजील डोक्यावर घेणंही नसतं. त्यांच्या थोबाडात देण्याची प्रवृत्ती नसते, तसंच तोंडावरून हात फिरविणं देखील नसतंच. जीवनाला आकार आलेला आणि परमात्म्याशी एकविध म्हणून सर्वस्वी परमात्म्यावर निर्भर असलेला व्यक्तिगत जीवनात लोकांपासून काही अडतही नसल्यानं नि बिघडतही नसल्यानं छळवादी लोकांची मनधरणी करायला त्या औदासीन्यतेत धजत नाही. छळवादी लोकांसंबंधीची आपली हीच भूमिका श्री तुकाराम महाराज प्रस्तुत अभंगातून स्पष्ट करतात की मी या लोकांची एनकेन प्रकारे मनधरणी करू ती कशासाठी.
करू समाधान कशासाठी. तुकाराम महाराजांची ही भूमिका समजून घेण्यापूर्वी कुचेष्टा, निंदा, उपहास, विरोधादी होण्याच्या बुडाशी असलेला कार्यकारण भाव विस्तृत पाहणं देखील अत्यावश्यक ठरतो. प्रश्न पडतो की लोक असं वागतात ते का म्हणून. उत्तर पक्षी लक्षात येतं, असं वागणारे सर्वच लोक नसतात. परी ऐसे सर्वची नव्हती राजस व्यक्ती वाचुनी. लोकांमध्ये देखील 3 प्रकार पडतात, काही सात्विक, काही राजस तर काही तामस. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. पैकी सात्विकांचा तर प्रश्नच नसतो. कवणेशी हीनबुद्धी राहाटी जेना अशी त्यांची वृत्ती असल्यानं स्वभावतः निंदा कुत्सादिकांचा तिथं संभव नसतो. आगंतुक असलाच तर वास्तवता समजून न घेता वस्तुस्थितीचा विपर्यास हेच त्याचं कारण असतं. वस्तू सौंदर्याचं ज्ञान झाल्यानंतर तो प्रमाद घडत नाही. सत्वशुद्ध सात्विक हीनबुद्धी राहाटीजेना कवणेसी कधी म्हणून तेथ अपशब्दी स्वभावतः त्रिशुद्धी संभव नसे. आगंतुक संभवल्या कारण वस्तुस्थितीचा तो विपर्यासपूर्ण, वस्तू सौंदर्याचे होता ज्ञान प्रमाद निरसन तत्क्षणी. पूर्ण जे अज्ञानी तमोगुणाचं जाड्य असलेल्या वृत्तीचे, की ज्यांना काहीच समजत नाही, त्यांची या कामात स्वतः प्रवृत्तीच नसते, असलीच तर ती देखील अज्ञानवशातच. अन्यथा ते अंधानुकरणी असतात. निंदिले निंदावे, वंदिले वंदावे असे. बहुतांशी राजस पेटवतील तसेच ते पेटतात. तमो जाड्य तामसांची स्वभावे स्वतः प्रवृत्तीनं संभवे. जियाले मौढ्याचेनी नावे जे काय करावे नेनती काही. बव्हंशी ते अंधानुकरणी शिकवावे तैसे वर्तती जनी. मनी वाचे आणि करणी अज्ञान कारणी प्रमाद. तुकाराम महाराज म्हणतात, अंतरीचा भाव काय कळे लोका एक मानी एका देखो वेखी. राहता राहिला राजसी तो या कामात अज्ञान्यांनाही उत्तेजित करतो आणि स्वतः देखील उत्साहित असतो. त्याचेकडूनच विशेषतः निंदा कुत्सादिक संभवतात. राजस जे उर्वरित तेची तामसाते उत्तेजवित. स्वतःही असती उत्साहित निंदा कुत्सा समस्त कराया. आणि करावया निंदा कुत्सा कारणे लागती जी राजसा. तीन करिता सायासा अनायासा सापडती. त्याचेकडून असं वर्तन घडण्याची कारणे अशी की एकतर अंगी प्रचंड गुण मालिका असलेलं ते व्यक्तित्व लौकिकातील लोकांपेक्षा वेगळं असल्यानं ते निगूढ असतं, म्हणून त्याला समजून घेणंही अवघड पडतं. त्याच्यासारखं झाल्या वाचून त्याचं आकलन होत नाही. ज्ञानी पुरुषाला कर्तव्य उरलेलं नसतं हे खरं असलं तरी मार्गाधारे वर्तावे. विश्व हे मोहरे लावावे. अलौकिक नोहावे लोकांप्रती. म्हणून या संती अवश्य आचरावे. जना दाखवावे वर्तून या. ही अवश्य आचरणीय अशी धर्मशास्त्राची पद्धत संतांनी तर अवश्यच आचरली पाहिजे. ही आहे संतनीती. संतांना ओळखण्याची खुणच अशी आहे की जिथं अवगुण हे औषधीलाही सापडू नयेत. तुकाराम महाराज म्हणतात, चंदनाचे हात पायही चंदन. परीस नाही हिन कोण्या अंगे. दीपा नाही पाठी पोटी अंधकार. सर्वांगी साखर अवघी गोड. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. पण होते कसं, अशा प्राप्त पुरुषांमध्ये असंही कुठे कुठे कधी कधी पाहावयास मिळतं की ज्यांची प्रवृत्ती एकदम या विरुद्ध आहे. मग त्यांचं ते आचरण प्रारब्धवशात असो का ईश संकेता अनुरूप, तथापि दिसायला जे दिसतं लोक रूढीनी शास्त्र विरुद्ध असच. सर्वच असे नसले तरी काहीचं आचरण या उपरोक्त संतनीती विरुद्ध पडतं. यश्य नाहंकृतो भाव. अर्थात ते अनहंकृत पुरुष हे भोग भोगून ब्रह्मचारी, आहार सेवून निराहारी असे निर्लिप्त असल्यानं अकर्तव्य हे त्यांना नीत होऊन बसलं असेल, पण ही ज्ञानांची अनुभूती सामान्य बुद्धीला न मानवणारीच असते. उदंड मग ते नित्य शुद्ध बुद्ध मुक्त महात्मे निर्दोष असोत, पण अज्ञानी सामान्य जनानं त्यांना मनानं बुद्धीनं कसं स्वीकारावं. जे शास्त्रनीती विरुद्ध ठरतं, संत वर्गात जो प्रमाद म्हटला जातो त्यांना शुद्ध कसं मानावं. अतः प्रबुद्ध असले तरी ते याला अपवाद ठरत नाहीत. ताटी उघडा ज्ञानेश्वरा या आपल्या अभंग भाष्यातील श्री दासमुक्ता यांच्या ओव्या या संदर्भात किती बोलके आहेत बघा.
पुरुष जरी ते अनहंकृती दिसती तैसे नसती देहाकृती, असे निर्लिप्त जयांची मती अकर्तव्य नीती होय त्यांची. परी अकर्तव्य नीती ही तव ज्ञानियांची अनुभूती, येर सामान्य जनाप्रती न मानवे मती ऐसे हे. यद्यपि ते प्रारब्ध अथवा ईश संकेते तो विध, निर्दोषही ते निर्विवाद, नित्य शुद्ध बुद्ध मुक्त जे. परी अज्ञानी सामान्य जने स्वीकारावे कैसे ते बुद्ध्या मने, जिया विरुद्ध आचरणे उच्छेदने आदर्शा. जे शास्त्रनीती विरुद्ध संतत्वी जो प्रमाद, कैसे मानावे ते शुद्ध, म्हणून नच अपवाद प्रबुद्ध ही. पुढे श्री दासमुक्ता म्हणतात, निर्विवाद ते निर्दोष, म्हणून पाहतात तेथ दोष, पाहे तो दोषी हा विशेष, घडे दोष पाहतया. करिता दोषाचा त्या उच्चार, उच्चारक दोषी हेही साचार, आणि नसत्या दोषा परिहार, होय अपहार सुकृताचा. ऐशी जरी वस्तुस्थिती, परी राजसाची तेथ कैची गती, ते तव त्यांची अकर्तव्य नीती, आणि ती अनिती वर्गा माझी. दुसरं नसलं अशातलं काही निषिद्ध, तरी अशा पुरुषांकडून शास्त्रशुद्ध विहिताचं रक्षण होईलच हे सांगता येत नाही. कारण नित्याच्या भगवंतानुसंधानानं जे देही असून विदेही असतात, भगवंतातच ज्यांचं चित्त अनुरक्त आहे, जे भगवंतातच नित्य आसक्त आहेत, असे जे त्यांच्याकडून काटेकोरपणानं वेदोक्त कर्माचरण होईलच हे असंभव आहे. साहजिकच माणुसकी, शिष्टाचार परिपालन, स्वधर्म जोपासनाचा असंभव हे वेद दृष्टीनं परमदूषणच ठरतं. त्यांचा असा व्यवहारातील अमेळ हास्यास्पद असल्यानं वृच्छंखल राजसाकडून त्याचंही भांडवल केल्या जातं. अशा भांडवलाच्या आधारानं ते असूया मत्सरपूर्वक दुर्वचनादीद्वारा अपप्रचार करण्याचा दुर्व्यवहार करतात. श्री दासमुक्ता म्हणतात, आणि नसले जरी काहीही, तरी शास्त्र रक्षणा संभव काही. काजे भगवदनुसंधाने देही, असूनही विदेही असताती. ऐसे जे चित्त अनुरक्त, भगवंतीची नित्य आसक्त, तेथ कर्माचरण वेदोक्त होईलची नेमस्थ हे असंभव. शास्त्र रक्षणी वाद नाही, होत असलिया व्हावे तेही, परी व्हावेची ऐसा नियम नाही, होईलची ऐसाही न भरवसा. साहजिकची माणूसपण, शिष्टाचार परिपालन, असंभव स्वधर्म जोपासन, जे परमदूषण वेदोक्त, ऐसा व्यवहारीचा आमेळ, हास्यास्पदची निखळ, त्याचेही भांडवल करी वृच्छंखल राजस. ऐसे सया भांडवल आधार, करुणी करीते ते अपप्रचार, दुर्वचन दुर्व्यवहार असूया मत्सरपूर्वक. तिसरं, नसली त्यांची निषिद्धी प्रवृत्ती, नसलेत विहितापासून ते परावृत्त, तरीही त्यांचा छळ होताना दिसतो. कारण ते कोणाशी हलकट बुद्धीनं वागत नसले तरी ते ज्ञानी महात्मे दुसऱ्याच्या ओंजळीनं कधी पाणी पित नाहीत. केवळ ईश्वर निर्भर, ईश्वरांकित असे ते महात्मे कुणाच्या ताटाखालचं मांजर होत नाहीत. ज्यांचं वागणं अनौपचारिक असतं, कोणी केवढाही असला तरी त्याच्या अहंकाराला ते खतपाणी घालीत नाहीत. साधुत्वाला लागलेली जी कीड म्हणता येईल, अशा दांभिकतेची ज्यांना चीड असते, मवाळ असले तरी जे परखड असतात, त्यामुळे ते राजसाला जड पडतात. जे सत्यवादी, तत्वनिष्ठ, निर्भय, निर्भीड, स्पष्ट वक्ते असण्यात अहमभावी राजसाला कष्ट होतात. जे लीन असले तरी दीन नसतात, हा राजसाच्या अहमभावावर अप्रत्यक्ष प्रहार ठरतो. श्री दासमुक्ता म्हणतात, आणि नसली ही विरुद्ध प्रवृत्ती, ना विहितापासून परावृत्ती, तरी राजस तिया छळीती दिसती, कारण सुमती ते ऐसे. कवणेशी हीनबुद्धी, राहटी जतिना ते त्रिशुद्धी, परी आनिकांच्या उंजळीने कधी, जे ज्ञान मोहदधी जलन पिती. ताटाखालचे मांजर, जेन होती कुणाच्या अणुमात्र, जे केवल अंकित ईश्वर, असती निर्भर महात्मे. अनौपचारिक जे वर्तनी, असो केवढाही कोणी, त्याची या अहंकारा खतपाणी, जे महामुनी न घालिती. साधुत्वाशी जी कीड, त्या दांभिकतेची जिया चीड, मवाळ परी जे परखड, पडती जड राजसा. सत्यवादी, तत्वनिष्ठ, निर्भय, निर्भीड वक्ते स्पष्ट, म्हणून अहमभावी राजसा त्या नष्ट, होता ती कष्ट ज्याचेनी. लीन परी जेन होती दिन, आणि अहमभावी राजस जन.
चौथं कारण असं की ज्यांचं वर्तन मुक्तछंदी असतं, आणि काही एक कारण ज्यांचे वर्तन मुक्तछंदी ते देखील सामाजिकतः खटकणारच असतं. छलकाकडून त्यांचा छल उपहासादी घडण्याचं मुख्य पाचवं कारण म्हणजे अगम्य अशी त्यांची अंतर्लक्षणे आणि त्यांचं महिमान. राजसाकडून दुर्वर्तन घडावया प्रमुख कारण संतांचे अंतर्लक्षण आणि महिमान अगम्य. मग त्यांच्या महात्म्य ज्ञानाचा जिथं अभाव आहे त्यांची त्यांच्यावर श्रद्धा कशी असेल? आणि श्रद्धाच नाही तर जेणेकरून ते प्रसन्न असतील अशा उपायांचा अवलंब कुठला? संतांशी विनम्र असावं, त्यांच्याविषयी शालीनता असावी, सौजन्यता असावी, त्यांच्याशी एकनिष्ठ असावं. हे भ्रांत लोकांच्या ठिकाणी कोठून असणार? सगळ्या जगानं ज्यांची आज्ञा पाळावी हे या अज्ञजनांना काय कळेल? शिष्टांची अवज्ञा होऊ नये अशी प्रज्ञा, अशी जाण त्यांच्या ठिकाणी कुठली? आणि जिथं अहमपणा आहे तिथं शिष्टाचार परिपालनाचा संभवच कसा असेल? हे देखील त्यांच्या छल उपहासाचं एक सहावं कारण आहेच. श्री दासमुक्ता म्हणतात, मग महात्म्य ज्ञानाचा जेथ अभाव त्यांचा पायी कैचा भाव, आणि करीतील प्रसन्नता उपाव हेही वाव सहजची. संताविखी विनम्रता, शालीनता, सौजन्यता, शरणागती, अनन्यता, कैची भ्रांता ठाई त्या. जगे पाळावी ज्यांची आज्ञा, हे काय कळे त्या अज्ञा. होऊ नये शिष्ट अवज्ञा, कुठली प्रज्ञा तेथ ऐसी. शिष्टाचार परिपालन तेथ कैचे जेथ अहमपण, हेही एक कारण अपराध हातून घडती त्या. आणखी एक सातवं कारण, असे लोक अन्यान्य प्रकारे अतृप्त असतात. आणि काही एक कारण, स्वभावे हे राजसजन, ज्यांचे बहुतापरी अतृप्त मन, भोगतृष्णा अपूर्ण जयांची. त्यांची भोगतृष्णा अपूर्ण असते. म्हणजे अशा लोकांना अर्थ, काम, प्रतिष्ठा, सत्कार, मान इत्यादी कशाची तरी उपेक्षा असते. जो संभावने जिये, मानाची वाटू पाहे, सत्कारू होय तोषू जया, हा त्यांचा वर्ग असतो. सत्कारे, तुष्टी, मान, प्रतीक्षा, संभावना, जीवन अपेक्षा, ऐस ऐसी ज्या महत्वाकांक्षा, असे ही कक्षा तयांची. अशा लोकांना अंतःकरणातील अपेक्षा पूर्तीच्या कामात अंगी प्रचंड गुणमालिका असलेल्यांचा प्रतिबंध वाटत असतो. कारण प्रयत्न करून देखील त्यांना जे साध्य होत नाही, साध्य झालेलं नसतं. व्यक्तित्व संपन्नाकडे ते सहज चालून येतं, अपेक्षा नसली तरी. आणि अंगच्या त्या गुणकुसुमामुळे त्यांचं ते व्यक्तिमत्व मादक ठरतं, लोभस ठरतं. म्हणजे लोकांना ते हवेशे होतात. ज्या माझी ते नित्यरत, त्या अपेक्षा पूर्तीच्या कामात प्रछन्न गुण ज्या अंगी वसत, त्यांचा त्या वाटत प्रतिबंध. कारण त्याचे असे ऐसे प्रयत्नेही राजसा जे साध्य नसे, ते सहजची तेथ दिसत असे संपन्न असे जे व्यक्तित्व. ज्याच्या अंगीचा गुण कुसुम परिमळू, आस म्हणती लागे दरवळू, सौरभे मादक व्यक्तित्व ते निर्मळू, होई सकळू व्हावे ऐसे. नियमच आहे, व्हावा वाटे जना, तुका म्हणे साठी गुणा. साहजिकच लोकदृष्टीनं सूर्य तेजे तैसे सोज्वळ असलेल्या अशा त्या व्यक्तिमत्वापुढे दिवसाच्या चांदण्याप्रमाणे, दिहाच्या चांदूप्रमाणे ते छलक फिके पडतात. इतकं असूनही ते टिटवीप्रमाणे समुद्र उपसण्याचे भगीरथ पण वांझ प्रयत्न देखील ते करीतच राहतात. तथापि त्यांची ती शेवटी सूर्यापुढे काजव्याची चमकच ठरते, आणि लोकांना सूर्याने काजवा यांची पारख असते. तुकाराम महाराज म्हणतात, खद्योते फुलविले रवी पुढे ढुंग, साक्षी तव जग उभयता. डबक्यात राहून सागरास बेंडूक जरी धिक्कारीत राहिला, कावळा फुगला नि स्वतःला राजहंसापेक्षा जरी आगळा समजू लागला, हत्तीपेक्षा देखील मी फार चांगला असल्याची गाढव कितीही वल्गना करीत राहिला, तरी तुकाराम महाराज म्हणतात, मुलाम्याचं नाणं सोनं कधीच ठरत नाही. मुलाम्याची नाणे तुका म्हणे नव्हे सोने. बसोनी थिल्लरी बेडूक सागरा धिक्कारी, नाही देखिला ना ठावा, तोंड पिटी करी हावा. फुगले कावळे म्हणे मी राजहंसा आगळे, गजाहुनी खर म्हणे चांगला मी फार. मुलाम्याचे नाणे तुका म्हणे नव्हे सोने. सोने ते सोने, सोने दावीवरी तांबे तयापोटी, खरी याचे साठी विकोप आहे. तथापि पारखी तो जाणे तयाचे जीवीचे, निवडे दोहीचे वेगळ आले. हे जस तस. खद्योते फुलविले रवी पुढे ढुंग, पण साक्षी तव जग उभयता. सूर्य तो सूर्यच ठरतो, नि काजवा तो काजवाच.
श्री दासमुक्ता म्हणतात, सूर्य तेजे तैसे लखलखित, व्यक्तित्व जे दीप्तिमंत, त्यापुढे अतृप्त हतप्रभ होत, जैसा निष्प्रभ दिसत दिही चंद्र. तरीही अपेक्षा पूर्ती लागी एकैक, वांझ भागीरथ यत्न कित्येक, करीती परिते सकळिक, सूर्यापुढा चमक काजव्याची. थिल्लरी बैसुनी साचार, बेडूक धिक्कारी सागर, का गजाहुनी खर म्हणे मी फार चांगला. फुगले कावळे म्हणे मी राजहंसा वेगळे, परी वांझेची डोहाळे, फजिती वेगळे आन काही. तांबे पोटीवरी सोने, ऐसे मुलाम्याचे जे नाणे, पारखी तो भेद जाणे, न म्हणे सोने कदापि. देवी रवी आणि खद्योताची, लोका पारख असे साची, परीक्षणी रवी तो रवीची, आणि खद्योतची खद्योत. जय मुक्ताई, जय दासमुक्ता.